नमस्कार. आज आपण मराठी भाषा विभागाच्या दालनात आहोत. माझ्यासोबत ग्रंथपाल मंदार जोशी सर आहेत. सर मिळतो या दालनामध्ये. नमस्कार. पुणे महानगरपालिका संवाद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 30 एप्रिल ते 4 मे 2026 या कालखंडामध्ये या गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये पुणे बाल पुस्तक जत्रा 2026चं आयोजन करण्यात आलं. आणि मला सांगायला आवडेल की या परिसरातले शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांनी या उपक्रमाला खूप छान प्रतिसाद दिला. इथे बाल शिक्षण, बाल मानसशास्त्र, बालचित्रकला याविषयी ज्या अनेक संस्था आहेत, केवळ पुण्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या अशा अनेक संस्थांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. त्यांनी आपली पुस्तकं, त्याचबरोबर शैक्षणिक खेळणी आणि इतर उपक्रम जे आहेत त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी या पुस्तक जत्रेला आपली उपस्थिती नोंदवली, आपला सहभाग नोंदवला आणि पुणेकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. या पुस्तक दालनामध्ये मराठी भाषा विभागाचं एक महत्वाचं योगदान आहे. मराठी भाषा विभागाच्या 4 मुख्य संस्था आहेत. एक साहित्य संस्कृती मंडळ आहे, विश्वकोश निर्मिती मंडळ आहे, राज्य मराठी विकास संस्था आहे आणि भाषा संचालनालय आहे. त्याचबरोबर शासकीय मुद्रणालय. तर आमच्या या मराठी भाषा विभागाच्या या 4ही संस्थांनी आणि शासकीय मुद्रणालय, त्याचबरोबर बालभारती, राष्ट्रीय पुस्तक न्यास यासारख्या संस्थांनीही या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आणि प्रेक्षकांचा, वाचकांचा, शिक्षकांचा, पालकांचा, विद्यार्थ्यांचा खूप छान प्रतिसाद आतापर्यंत आपल्याला लाभलेला आहे. तर निश्चितपणे जे तर या दालनाचं वेगळेपण काय होतं? या इतर आता मराठीमध्ये विविध प्रकारची संमेलनं, पुस्तक प्रदर्शनांचं आयोजन होतं. पण हे संमेलन मुख्यतः बालवाचक याला केंद्रीभूत ठेवून या संपूर्ण जत्रेचं आयोजन करण्यात आलं. तर त्यामुळे त्याचबरोबर ह्या ज्या 4 संस्था आहेत त्या 4 संस्थांनी बालक विषयक उपक्रमांना जास्त प्राधान्य दिलं आणि म्हणून आपण या उपक्रमामध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या की 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर करून मराठी बोललं जाईल, विशेषतः विद्यार्थ्यांना बोलता येईल, बोलतं केलं या उपक्रमामध्ये. त्याचबरोबर ती आपण बघितलं मराठी वर्णमाला लेखन आणि मराठी प्रश्नमंजुषा म्हणजे मराठी संस्कृती, मराठी भाषा या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्यांच्यावरती या निमित्ताने जागरूकता निर्माण झाली की कितीतरी शब्द मराठीमध्ये अन्य भाषेचे आपल्या बोलण्यास सहजपणे आलेले आहेत, परंतु इथल्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी कटाक्षाने प्रयत्न केला की आपल्याला प्रश्नांची उत्तरं जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर करून कशा प्रकारे देता येईल. त्यामुळे हे याचं खूप वेगळं आगळेपण होतं असं मला वाटतं. तर नक्कीच हा जो उपक्रम आहे हा मराठी भाषेला पुढे घेऊन जाण्यासाठी नक्कीच मदत ठरेल.